नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण कुणीही ओपनली बोलत नाही. ती भावना म्हणजे चिडचिड. कधी तुम्हाला असं वाटतं का, सगळं ठीक चाललं आहे पण तरीही मन शांत नाही? कोणी काही बोललं की पटकन राग येतो, लहान लहान गोष्टी त्रास देतात आणि मग आपण स्वतःलाच विचारतो, मी इतकी चिडचिड का करते? आणि मग आपण चिडचिड करून झालं की आपल्याला थोड्या वेळाने वाईट वाटते, मी उगाच चिडले. खरं सांगायचं तर चिडचिड ही फक्त राग नाही, ती आपल्या मनात साचलेल्या थकव्याची, अपेक्षांची, न बोललेल्या भावनांची एक अभिव्यक्ती असते. समर्थ रामदास स्वामी दासबोध मध्ये सांगतात, मनाचा स्वभाव चंचल म्हणजे मन नेहमी स्थिर राहत नाही. ते सतत एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे धावतं. भूतकाळ, भविष्य, चिंता, अपेक्षा, त्याला स्थिर ठेवणं हेच साधन. मन स्थिर ठेवणं म्हणजे त्याला जबरदस्ती थांबवणं नाही. मन आपोआप शांत होत नाही, तर हळूहळू योग्य दिशेला परत आणणं. त्यासाठी सराव करावा लागतो. आपलं मन जसं भरतं तसं ते बाहेर व्यक्त होतं. जर मनात शांतता नसेल तर वागण्यात चिडचिड येणारच. आज आपण समजून घेऊया, ही चिडचिड येते कुठून आणि रोजच्या आयुष्यात अगदी साध्या पद्धतीने ती कशी कमी करता येईल. पहिलं कारण आहे मनाचा थकवा. आपण दिवसभर कितीतरी भूमिका निभावत असतो. आई, पत्नी, सून, कर्मचारी, सगळ्यांसाठी आपण उभे असतो, पण स्वतःसाठी थांबत नाही. आणि जेव्हा मनाला विश्रांती मिळत नाही तेव्हा ते चिडचिड करूनच बोलायला लागतं. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अशांतस्य कुतः सुखम्, म्हणजे ज्याच्या मनात सतत विचार, चिंता, राग, अस्वस्थता चालू आहे, त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने आनंद, सुख अनुभवता येत नाही. एक साधं उदाहरण देते. तुमच्याकडे सगळं आहे, घर, कुटुंब, पैसा, पण मनात ताण, भीती, राग असेल तर आनंद जाणवत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, आधी मन शांत करा, सुख आपोआप येईल. म्हणून पहिला उपाय, दररोज 10 मिनिट स्वतःसाठी ठेवा. कोणतंही काम नाही, फोन नाही, फक्त स्वतःसोबत बसा. ही 10 मिनिट तुमच्या मनाला रिसेट करतात. दुसरं कारण आहे अति अपेक्षा. आपण प्रत्येकाकडून काहीतरी अपेक्षा ठेवतो. तो असं वागायला हवा होता, ती मला समजून घ्यायला हवी होती. पण जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनात चिडचिड निर्माण होते. मनाचे श्लोक मध्ये सांगितलं आहे, आशा ठेवू नये जास्त, समाधानातच सुख आहे. जास्त अपेक्षा, आशा ठेवल्या की मन सतत इतरांवर आणि परिस्थितीवर अवलंबून राहतं. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की निराशा, राग, चिडचिड वाढते. समाधान म्हणजे काय, तर जे आहे त्यात कृतज्ञ राहणं आणि प्रत्येक गोष्टीत पुरेसं आहे हा भाव ठेवणं. म्हणूनच जितक्या कमी अपेक्षा तितकी जास्त शांतता. तिसरं कारण न बोललेले भाव. म्हणजेच आपण अनेक गोष्टी मनातच ठेवतो, दुःख, नाराजी, थकवा, आणि एक दिवस त्या सगळ्या गोष्टी चिडचिड स्वरूपात म्हणून बाहेर येतात. ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलं आहे, मन मोकळं केल्याशिवाय त्यात शांतता निर्माण होत नाही. म्हणजे जेव्हा आपण हे सगळं आतच दाबून ठेवतो तेव्हा मन जड होतं, गोंधळलेलं राहतं आणि चिडचिड वाढते. पण जेव्हा आपण मन मोकळं करतो तेव्हा मन हलकं होतं आणि त्या हलक्यापणातूनच खरी शांतता निर्माण होते. म्हणून कधीतरी कुणाशी बोला, डायरी लिहा किंवा देवासमोर मन मोकळं करा. मनात साठवू नका, व्यक्त करा, म्हणजे शांतता आपोआप येईल. चौथं कारण घरातील ऊर्जा. हो, आपल्या घराचं वातावरणही आपल्या मनावर परिणाम करतं. अस्ताव्यस्त घर, तणावाचं वातावरण, सततचा आवाज, हे सगळं मनाला चिडचिड करायला भाग पाडतं. मराठी पुस्तक गृहशांती आणि ऊर्जा मध्ये लिहिलं आहे, घर शांत असेल तर मन आपोआप शांत होतं.
म्हणून दररोज थोडा वेळ घर व्यवस्थित ठेवा आणि दिवा लावून 2 मिनिट शांत बसा. 5वा उपाय श्वासावर नियंत्रण. जेव्हा चिडचिड होते तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. राग आला लगेच बोलू नका. 5 वेळा खोल श्वास घ्या. 10 सेकंदात मन शांत होऊ लागेल. स्वामी विवेकानंद सांगतात, श्वासावर नियंत्रण म्हणजे मनावर नियंत्रण. आपला श्वास आणि मन एकमेकांशी थेट जोडलेले असतात. जेव्हा मन अस्थिर, चिडचिडलेलं किंवा तणावात असतं तेव्हा श्वास जलद, उथळ आणि असमान होतो. आणि जेव्हा आपण श्वास हळू, खोल आणि शांत घेतो तेव्हा मन आपोआप शांत व्हायला सुरुवात करतं. म्हणजेच आपण थेट मनाला थांबवू शकत नाही. श्वास सांभाळला तर विचार सांभाळले जातात. विचार शांत झाले की मनही शांत होतं. हे छोटे पाऊल मोठा बदल घडवू शकतं. 6वा उपाय क्षमाशीलता. आपण अनेक लोकांच्या वागण्यामुळे दुखावतो, पण त्या भावनांना धरून ठेवतो आणि तीच चिडचिड बनते. रामरक्षा स्तोत्र आपल्याला 2 मुख्य भावना शिकवते, समर्पण आणि संरक्षण. समर्पण म्हणजे काय? आपण आपल्या चिंता, भीती आणि ताण हे सर्व देवावर सोपवणं. मी सगळं कंट्रोल करू शकत नाही हे मान्य करणं. यामुळे मन हलकं होतं, कारण आपण सगळं एकट्याने उचलत नाही. संरक्षण म्हणजे काय? जेव्हा आपण श्रद्धेने रामरक्षा म्हणतो तेव्हा मनात एक विश्वास तयार होतो. मी सुरक्षित आहे, माझ्यावर दैवी संरक्षण आहे. हा विश्वास मनातील भीती आणि असुरक्षितता कमी करतो. म्हणूनच सोडून देणं शिका, कारण जे आपण सोडतो तेच आपल्याला हलकं करतं. 7वा उपाय साधेपणा स्वीकारा. साधी राहणी, उच्च विचार म्हणजे बाहेरून आयुष्य साधं ठेवा, पण मन आणि विचार खूप उंच, सकारात्मक आणि शुद्ध ठेवा. साधी राहणी म्हणजेच जास्त दिखावा, अनावश्यक खर्च, तुलना आणि स्पर्धा टाळून साधेपणाने जगणं. जे आहे त्यात समाधान मानणं. आणि उच्च विचार म्हणजे मनात चांगले, सकारात्मक, मोठे आणि निस्वार्थ विचार ठेवणं. इतरांना मदत करणं, प्रामाणिक राहणं, कृतज्ञता ठेवणं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कपडे, घर, जीवनशैली साधी असली तरी विचार, संस्कार आणि मन मोठं असावं. ज्याच्याकडे कमी असलं तरी तो आनंदी असतो, कारण त्याचं मन शांत आणि विचार श्रीमंत असतात. जितकं साधं जगाल तितकं मन शांत राहील. आणि शेवटी, चिडचिड ही तुमची कमजोरी नाही, ती तुमच्या मनाचा सिग्नल आहे की काहीतरी बदलायला हवं. स्वतःला दोष देऊ नका, स्वतःला समजून घ्या. शांतता बाहेर कुठे मिळत नाही, ती आपण आपल्या सवयींमध्ये, विचारांमध्ये आणि छोट्या कृतींमध्ये निर्माण करतो. आजपासून एक छोटा बदल करा. थोडं थांबा, थोडं ऐका आणि थोडं सोडून द्या. जर ही माहिती तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा, मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन. आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.